मंडळी, तुम्ही कधी विचार केला का, जे आपल्या आधीचे जनरेशन होते ते जेमतेम पगारामध्ये घर कसे चालवायचे, सण सगळे साजरे करायचे, त्यासोबतच त्यांचा घराचा खर्च, घर, गाडी, बंगला सगळं घ्यायचे, आपलं शिक्षण करायचे, हे सगळं कसं त्यांना जमत होतं. आणि आता आजकाल आपण लाखो रुपये दर महिन्याला कमवतो, तरी पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्ट्रगल करतो आणि पेचेक टू पेचेक जगतो. ह्याच्या मागचे काय कारणं असतील आणि त्या जनरेशनकडून आपण काय काय शिकू शकतो, हे आज आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या आपण त्या जनरेशनकडून शिकू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट जी त्या जनरेशनने केली ते म्हणजे सोपं जीवन आणि जास्त समाधान. ह्या जनरेशनच्या ना प्रायोरिटी क्लिअर होत्या. त्यांना लोकांना शो ऑफ करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या नव्हत्या, जसं की डिझायनर कपडे घेणं, शॉपिंगला जाणं, काहीतरी नवीन गॅजेट्स घेणं, ह्या त्यांच्या प्रायोरिटी कधीच नव्हत्या. त्यांच्या प्रायोरिटी काय होत्या की मुलांचं शिक्षण पूर्ण करणं, त्यासोबतच त्यांच्यासाठी घर बांधणं, त्यासोबतच एखादा चांगला सणवार साजरं करणं. त्यामुळं आपल्याला ह्या जनरेशनकडनं शिकणं गरजेचं आहे की आपल्या प्रायोरिटी नीट सेट करणं गरजेचं आहे. आपण आपल्या शॉर्ट टर्म आनंदासाठी ज्या प्रायोरिटी सेट करतो त्यापेक्षा जे लॉंग टर्मचे आपले जे गोल्स असतील त्याला प्रायोरिटाईज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपलंही आयुष्य जास्त समाधानी होऊ शकतं आणि सोपं होऊ शकतं. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची या जनरेशनकडे होती ती म्हणजे संयम होता. आणि त्यांच्याकडे त्यामुळे EMI नव्हते. आजकालच्या आपल्या जनरेशनसोबत काय होतं, आपल्याकडे संयम नाही. तुम्हाला आठवतं का, आपल्या घरामध्ये असे बरेचसे फर्निचर होते, ज्या जुन्या खुर्च्या असतील, जुने कपाटं असतील, जे लोखंडी कपाटं होते, त्यानंतर जे बेड असतील किंवा जे आपण गाडी असेल एखादी, जे खूप जुने असतात पण त्याला चेंज नाही करत, त्यालाच वापरून मेंटेन करून वापरतात. पण आजकाल कॉमर्समुळं काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट दिसली समोर की आपल्याला लगेच घ्यावी वाटते. आपल्याला वाटतं की तोंडातनं शब्द निघाला की ती गोष्ट लगेच मिळाली पाहिजे. आणि ही गोष्ट त्या जनरेशनकडून शिकण्यासारखी आहे. त्यांच्याकडं संयम होता, त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी चांगल्या जपून वापरायचे, त्या मेंटेन करायचे आणि नीट वापरल्यामुळं त्यांच्याकडे जास्त कर्जाचं ओझं नव्हतं. आजकाल आपल्याला एखादी गोष्ट आवडली, ती आपल्याला परवडत जरी नसली, आपण ती गोष्ट एखादा EMI करून खरेदी करतो. पण त्यावेळेसची जे जनरेशन होती ते पैसे आधी साठवायचे आणि त्यानंतरच त्या गोष्टी खरेदी करायचे. आता आजकाल आपल्याला इंटरनेटवरती खूप जास्त माहिती मिळू शकते की एखाद्या गोष्टीचं बजेटिंग कसं करायचं, त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. AIचा आपण वापर करून घेतला पाहिजे, जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टींचं नीट प्लॅनिंग करेल आणि आपण नंतर ते खरेदी करू शकेल. आता तिसरी गोष्ट जी आपल्याला शिकणं गरजेचं आहे ते म्हणजे खर्चाचं प्लॅनिंग आणि शेअरिंग. आता आधीच्या काळात कसं होतं की जॉईंट फॅमिली राहायच्या, त्यामुळं खर्च सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचा. पण आजकाल आपण सगळे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो, त्यामुळं खर्च त्या प्रत्येक फॅमिलीला सेपरेटली करावा लागतो. पण जे लोक अजून फॅमिलीमध्ये नाही आहेत, जे अजून फक्त शिक्षण करत आहेत किंवा फक्त जे जॉबला आत्ताच लागला आहेत आणि PGवरती वगैरे राहतात, ते कसे करू शकतात, तर तुम्ही शेअरिंगवाले PGमध्ये राहू शकता. तुम्ही जर का फ्लॅटवरती राहत असाल तर ॲडिशनल फ्लॅटमेट ठेवू शकता, किंवा तुम्ही जर का मॅरिड कपल असाल तर तुम्ही नीट प्रॉपर बजेटिंग करू शकता आणि ज्याच्यामुळं तुम्हीसुद्धा तुमचे खर्च नीट डिस्ट्रीब्यूट करून, नीट प्लॅनिंग करून वाचवू शकता. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरच आपण त्या जनरेशनसारखे जगू शकेल, ज्यामध्ये आपण जास्त समाधानी असेल, जास्त वेल्दी पण होऊ शकतो. आता चौथी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे फालतू खर्च टाळा आणि फायनान्स शिका. आधीच्या काळी तुम्ही जरी एखाद्या सहकारी बँकेमध्ये FD करून ठेवली तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकत होता, कारण की त्या काळी इन्फ्लेशन कमी होतं, म्हणजे महागाई कमी होती आणि त्यावेळेस तुमचे पैसे पण जास्त वाढायचे, पैशाची जास्त किंमत होती. आता पैशाची किंमत खूप लवकर कमी होते आणि पहिल्यासारखे पैसे जास्त गुंतवणं आणि वाढवणं एवढं सोपं राहिलं नाही, कारण की आपल्याकडं नॉलेज खूप जास्त आहे पण आपण ॲक्शन तेवढं घेत नाही. त्यामुळं आजच्या काळामध्ये तुम्हाला फायनान्स शिकणं हे ऑप्शनल नाही आहे, हे तुम्हाला मॅन्डेटरी आहे. तुम्हाला हे शिकणं खूप जास्त गरजेचं आहे जर का तुम्हाला ह्या फायनान्सच्या जगामध्ये जगायचं असेल तर. आता हे फायनान्स शिकण्यासाठी एकतर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, ज्याच्यामध्ये मी PPF, NPS, तुमचा म्युच्युअल फंड, परत बजेटिंग, हे सगळं कसं करायचं आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये क्लिअरली तुम्हाला शिकवलं आहे. त्यासाठी मी फ्री एक्सेल शीट पण ठेवली आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्ही बजेटिंग कसं करू शकता ते पण शिकवलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही ते शिकलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे पर्सनल फायनान्स आहे जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होईल. तुम्ही फालतू खर्च जे आपण ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो, हे जे फास्ट कॉमर्स आहे, झेप्टो वगैरे, ह्याच्यापासून कसे वाचू शकता, जेणेकरून तुमचं बजेटिंग चांगलं होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त पैसे सेव्ह करू शकाल. ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे. बरं, तुम्ही जर का आत्ता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच्यामुळं मला थोडंसं मोटिवेशन मिळतं तुम्हाला अशा चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी. तर 5वी गोष्ट जे तुम्हाला करणं गरजेचं आहे ते म्हणजे संकटांसाठी तयार राहा, मानसिक आरोग्य सांभाळा आणि
वर्क लाईफ बॅलन्सवरती लक्ष द्या. आता ह्या गोष्टी आधीच्या जनरेशनने खूप जास्त चांगलं केलं. त्यांच्याकडं LICची एकतरी पॉलिसी असायचीच. त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं होतं, कारण की कम्युनिटीमध्ये सगळेजण जगायचे आणि त्यांच्या कामामध्ये स्ट्रेस खूप जास्त कमी होता. पण आजकालच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. तर त्यासाठीच तुम्हाला एखादा टर्म इन्शुरन्स, एखादा हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अडीनडीला कधी पैसे लागतील त्यावेळेस हे सगळं खर्च त्यातून उचलले जाऊ शकतात. आता याच्यासाठी तुमच्याकडे बऱ्याचशा वेबसाईट आहेत, जसं की पॉलिसी बाजार झालं, डिट्टो झालं. ह्या सगळ्या वेबसाईटचा तुम्ही वापर करून आपल्यासाठी कोणता इन्शुरन्स चांगला हे बघू शकता. आधीच्या काळी वर्क लाईफ बॅलन्स हा शब्दच नव्हता, कारण की वर्क त्यांच्या जागी असायचं आणि लाईफ त्यांच्या जागी असायचं. पण आजकाल लॅपटॉप आपण घरी घेऊन येतो आणि आपलं सगळं वर्क लाईफ बॅलन्स मिक्स अँड मॅच होऊन गेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा बॅलन्स शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण बाउंड्री सेट करणं गरजेचं आहे, की आपण घर कधी असणार, आपलं काम कधी असणार आणि आपलं घरामध्ये लक्ष कधी असणार, ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करणं खूप जास्त गरजेचं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या वर्क लाईफ बॅलन्सवरती काम करणं गरजेचं आहे. स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता, तुम्ही चांगले करिअर डेव्हलपमेंटचे प्रोग्राम अटेंड करू शकता, ज्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शिकणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपलं मानसिक आरोग्यही चांगलं टिकून राहील. बरं, आता या व्हिडिओमधून आपल्याला ह्या 5 गोष्टी कळाल्या. पण आता हा व्हिडिओ संपण्याआधी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो मी, तो तुम्हाला करणं गरजेचं आहे. आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एक काम करायचं आहे. तुमचे जे आधीची जनरेशन, जसं तुमचे पेरेंट्स झाले, ग्रँड पेरेंट्स झाले, त्यांच्यासोबत बसून ह्या विषयावरती चर्चा करा, की तुम्ही तुमचं घर तेव्हा कसं चालवायचा, तुम्ही कोणते पर्सनल फायनान्सचे रूल फॉलो करायचा, तुम्ही आपलं घर चालवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायचा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिका आणि प्लीज त्या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकी सगळ्यांनाही त्या गोष्टींचा खूप जास्त फायदा होईल. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.